नाशिक रोड कमल आर्मी स्टोअर सुभाष रोड इथं एका मोटर स्कूटरवरील अनोळखी इसमांनी भगवान रवींद्र पाटील व त्याचा मित्र असे आर्मी नर्सिंगची परीक्षा देण्याकामी नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथं उतरून सुभाष रोडनं पायी जात असताना पिक्सेल कंपनीचा मोबाईल व त्यांच्या खिशातून बळजबरीनं पैसे हिसकावून हातानं मारहाण करून जबरी चोरी केली होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे करीत होते। त्या मोटर स्कूटरवरील अनोळखी इसमाचा शोध घेतला असता गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अजय देशमुख व समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सुभाष रोड परिसरात जबरीनं चोरी करणारे चोरटे हे मोटर स्कूटरवर साठेनगर परिसरात फिरताय। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार विजय टेमगर, नाना पानसरे, विशाल कुवर, नितीन भामरे यांनी सापळा रचून मोटरसायकल क्रमांक MS17 CU 7984 ही तसंच तिच्यावरील संशयित 3 चोरटे ताब्यात घेतले। त्यांच्याकडे माहिती घेता ते विधी संघर्षित बालकं असल्याचं निष्पन्न झाल्यानं अधिक विचारपूस करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून जबरी चोरी केलेला गुगल पिक्सेल कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल तसंच पैसे जप्त करण्यात आले। गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची ॲक्टिवा असं एकूण 1,05,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे अविनाश देवरे, विजय टेमगर, विशाल कुवर, समाधान वाजे, प्रशांत नागरे, अजय देशमुख, नितीन भामरे, नाना पानसरे, संतोष पिंगळ आदींनी केली। आर्मी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, नाशिक रोड।